नमस्कार, मी ओंकार पाटील. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेचे पैसे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ही मोठी बातमी. तर ह्या चुकीमुळे पैसे अडकतात एकदा बघाच. तर बघा कोणत्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ज्यामुळे पैसे बँक खात्यात येत नाहीत. तर ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत अशा अपात्र यादीबद्दल विचारले आहे. कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे आणि अर्ज व्यवस्थित करणे आवश्यक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना असो अथवा कोणताही योजना असो, त्यामध्ये पात्र व अपात्र याबद्दल विचारले जात आहे आणि पात्रांना हा लाभ देण्यात येतो व अपात्र यांना लाभ देण्यात येत नाही. तर बघा, ज्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयेचा मासिक हप्ता जमा होणार नाही, त्याची मुख्य कारणं, अपात्रता यादी कशी तपासावी याची संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता बघा पैसे जमा न होण्याची मुख्य कारणं. लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतरनं किंवा अर्ज भरल्यानंतरही खालील 2 मुख्य कारणांमुळे तुमच्या बँक खात्यात पैसा जमा होणार नाहीत किंवा तुमचे अर्ज हे रद्द केले जातील. अपात्रता निकष बघा. अर्जदार महिला खालीलप्रमाणे कोणत्याही निकषात बसत असल्यास त्यांचा अर्ज निश्चितपणे रद्द होतो आणि त्यांना लाभ हा मिळत नाही. तर अपात्रतेचे कारण तपशील पुढीलप्रमाणे. पहिलं बघा, उत्पन्न मर्यादा भंग. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास हा रद्द होत आहे. सरकारी नोकरदार, पेन्शनदार, कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र राज्य सरकारी सेवेत सेवारत किंवा सेवानिवृत्त असेल तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता यांना लाभ मिळत नाही. आयकर भरणे. कुटुंबातील कोणताही सदस्य मागील मूल्यांकन वर्षात आयकर टॅक्स भरणारा असल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही. चौथं बघा, मालमत्ताधारक कुटुंबाकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता किंवा मोठी कृषी उपकरणे असल्यास त्यांना देखील हा लाभ मिळत नाही. संस्थात्मक जमीनधारक. कोणत्याही प्रकारचे संस्थात्मक जमीनधारक असल्यास त्यांना लाभ मिळत नाही. वयोमर्यादा. अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्यांना देखील लाभ मिळत नाही. तर पात्र असूनही जर हप्ता जमा झाले नाही तर खालील तांत्रिक तपासणी आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण. अर्जदाराची ई-केवायसी पूर्ण झालेलं नाही. आधार बँक जोडणी सेंडिंग नाही, त्यामुळे देखील बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नाही. डीबीटी निष्क्रिय. बँक खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा सक्रिय केलेली नाही, त्यामुळे देखील हप्ता मिळत नाही. खाते निष्क्रिय. लाभार्थ्यांचे बँक खाते निष्क्रिय अथवा इनॅक्टिव्ह किंवा हे बचत खाते नाही, त्यामुळे देखील हप्ता आपल्याला मिळत नाही. अर्ज करताना चुका. अर्ज भरताना नाव, आधार क्रमांक किंवा बँक क्रमांकामध्ये चुका, काय टायपो एरर झाल्या आहेत त्या देखील पाहणे आपल्याला अत्यावश्यक आहे. आता अपात्र रद्द यादीत नाव कसे तपासावे. पैसे जमा होणार नसलेल्या महिलांची कोणतीही स्वतंत्र यादी जाहीर होत नाही. त्याऐवजी अर्जदारांची त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस तपासावी लागते. स्थिती रद्द रिजेक्ट असल्यास त्या महिलांना लाभ हा मिळत नाही.